मित्रांनो नमस्कार. आपणही जर शासकीय सेवेत नोकरीला असाल किंवा पेन्शनधारक असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी ठरणार आहे. पण विनंती एकच असेल की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल. चला तर मग आपण आपल्या आता व्हिडिओकडे वळूयात. मिळालेल्या माहितीनुसार 8व्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी ही समोर आली आहे. जानेवारी 2025 मध्ये केंद्रातील सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली. दरम्यान 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी मिळाल्यानंतर सर्वत्र 8व्या वेतन आयोगाच्या चर्चा या चालू आहेत. नवीन 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार या संदर्भातही सध्या वेगवेगळे दावे केले जात आहेत. अशातच आता एक नवीन अहवाल समोर आला आहे. अँबिटने 8व्या वेतन आयोगाबाबतचा अर्थव्यवस्था अहवाल हा प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आणि निवृत्ती वेतनधारकाचे निवृत्ती वेतन कितीने वाढू शकते या संदर्भात थोडक्यात माहिती दिली. अँबिटच्या अहवालानुसार 8वा वेतन आयोग हा लागू झाल्यानंतर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार 30 ते 34% वाढण्याची शक्यता आहे. खरं तर 8व्या वेतन आयोगाचा देशभरातील 1.12 करोड सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना फायदा मिळणार आहे. मात्र नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार आहे. भारताचा वाढता आणि मजबूत जीडीपी असूनही 8व्या वेतन आयोगाचा देशाच्या जीडीपीवर परिणाम होईल असे सांगितले जात आहे. या अहवालात असंही नमूद करण्यात आले आहे की गेल्या 7व्या वेतन आयोगामध्ये सरकारने केवळ 14% वाढ केली होती. 7व्या वेतन आयोगात झालेली ही वाढ 1970 नंतर सर्वात कमी वाढ ठरली. दरम्यान सरकार आगामी 8व्या वेतन आयोगामध्ये वेतन व पेन्शनमध्ये सुमारे 30 ते 34% वाढ जाहीर करू शकते असा अंदाज या अहवालात देण्यात आलेला आहे. सदरील अहवालामध्ये मूळ वेतन 50,000 आणि महागाई भत्ता 60% गृहीत धरण्यात आला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकाचा पगार तसेच निवृत्ती वेतन हे पूर्णपणे फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असणार आहे. या अहवालात जर सरकारने फिटमेंट फॅक्टर 1.82 लागू केला तर मूळ वेतन 50,000 रुपये असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार 91,000 रुपये होणार आहे. तसंच फिटमेंट फॅक्टर 2.15 लागू झाल्यास मूळ पगार 1,07,500 होणार आहे. फिटमेंट फॅक्टर 2.46 झाल्यास 50,000 बेसिक पगार असणाऱ्यांचा पगार 1,23,200 पर्यंत जाणार आहे. याचारे म्हणजेच घरभाडे भत्ता, महागाई भत्ता आणि इतर भत्ते याच प्रमाणात ते वाढतील असा अंदाज यातून समोर येत आहे. दरम्यान 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर पगार व पेन्शन वाढवण्यासाठी सरकारला 1.8 ट्रिलियनचा अतिरिक्त खर्च करावा लागणार असे या अहवालामध्ये सांगितले गेले आहे. यामुळे सरकारकडून खर्च कमी करणे किंवा जीएसटी दरवाढीचा पर्याय वापरला जाईल अशी सुद्धा शक्यता या अहवालामध्ये नमूद करण्यात आली. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.